नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2024 जी की ही परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते। दरवर्षी या परीक्षेचा फॉर्म या ठिकाणी आपण बघतो जुलै ऑगस्टमध्ये सुटतो आणि ही परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात येते। तर ही परीक्षा कोणाला देता येते? तर जे विद्यार्थी चालू वर्षामध्ये 8वी मध्ये आहेत, जे विद्यार्थी 8वी मध्ये शिकत आहेत, 8वी मध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत त्या सर्वांना ही परीक्षा देता येते। बऱ्याच पालकांचा व विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की पालकांचे उत्पन्न किती असावे? तर पालकांचे उत्पन्न किती असावे? तर त्यांचे उत्पन्न 3,50,000पेक्षा 3,50,000पेक्षा कमी असावं त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येईल। ज्यांचं उत्पन्न 3,50,000पेक्षा कमी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते। त्याचबरोबर परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो? तर परीक्षेचा अभ्यासक्रम म्हणजे पेपर 2 असतात। पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात। पेपर 1 मध्ये संपूर्ण बुद्धिमत्ता विचारला जातो, बरोबर। मॅथमध्ये काय केलं जातं? तर संपूर्ण बुद्धिमत्ता विचारला जातो। आणि पेपर 2 हा सॅट असतो। सॅटमध्ये काय विचारलं जातं? तर जसे की आपण बुद्धिमत्ता बघतो, हा प्रश्न नंतर घेऊयात आपण। तर बुद्धिमत्तामध्ये 90 प्रश्न असतात, 90 प्रश्न आणि 90 गुण असतात। आणि परीक्षेचा कालावधी किती असतो? तर 90 मिनिटे। किती असतो? 90 मिनिटे। आता 90 मिनिटांमध्ये आपल्याला काय करायचं आहे? 90 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 90 गुण मिळणार आहेत। त्याच पद्धतीने इथे सुद्धा पेपर 2 मध्ये सॅटमध्ये कोणकोणते विषय असतात? तर विज्ञान असतं। विज्ञान किती गुणांना असतो? तर 35 गुणांसाठी 35 गुण असतात। त्याचबरोबर इतिहास असेल, त्याचबरोबर भूगोल असेल आणि नागरिकशास्त्र, तर हे तिन्ही विषय मिळून 35 गुण असतात। आणि गणितला मात्र किती? तर गणित हा विषय 20 गुणांचा असतो। किती गुणांचा असतो? तर 20 गुणांचा असतो, जो शालेय पाठ्यक्रमावर आधारित या ठिकाणी गणित विचारलं जातं। त्याचबरोबर विज्ञान आणि भूगोल, इतिहास आणि नागरिकशास्त्र हे सर्व विषय हे तुमच्या 8वी चालू अभ्यासक्रमातील किंवा 7वी मधले पण प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। तर अशा पद्धतीने आपल्याला हा अभ्यासक्रम आहे। याच्यामध्ये सुद्धा किती गुण आहेत? पेपर 2 साठी 90 गुण, 90 प्रश्न असणार आहेत आणि कालावधी 90 मिनिटाचाच असणार आहे। किती मिनिटे असणार आहेत? 90 मिनिट। तर 90 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी असणार आहे। त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे की जास्तीत जास्त पास होण्यासाठी किती गुण लागतात? तर मेरिटमध्ये येण्यासाठी कास्टनुसार या ठिकाणी गुण लागतात। कास्टनुसार आपल्याला गुण आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्यांना कास्टनुसार 120च्या वरती मार्क पडतील ते विद्यार्थी सिलेक्ट होतातच। काही कास्टमध्ये असं असतं की कमी गुण असतील, समजा NT असेल, 102 103 मार्क असतील तरी त्यामध्ये विद्यार्थी बसून जातात। आता सारथी NMMS ही कोणाला मिळते? जसे की मेरिटमध्ये विद्यार्थी आल्यानंतर प्रतिवर्षी किती रुपये मिळतात? 12,000 रुपये मिळतात। किती रुपये मिळतात? 12,000। अशी किती वर्ष मिळतात? 5 वर्ष। आणि मिळून किती मिळते शिष्यवृत्ती? तर 60,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते, जे मेरिटमध्ये विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी। सारथी NMMS, आता सारथी NMMS ही कोणासाठी असते? तर सारथी NMMS पहा इथे देतो मी, सारथी NMMS जे विद्यार्थी ओपनमधून आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त पास व्हावं लागतं। पास उत्तीर्ण जर विद्यार्थी असतील तरी उत्तीर्ण जरी विद्यार्थी झाले तरी त्यांना सारथी NMMS मिळते। मग त्यांना शिष्यवृत्ती किती मिळते? तर 9,600 प्रमाणे 4 वर्ष शिष्यवृत्ती मिळते, म्हणजे 38,400 एवढी शिष्यवृत्ती मिळते। 38,400 फक्त त्यांना पास व्हावं लागतं। म्हणजे किती गुण घ्यावे लागतात? 72 गुण, 72 ते 75 गुण त्यांना घ्यावे लागतात। तर अशा पद्धतीने आपण 8वी NMMS परीक्षा कोणाला देता येते, त्याचबरोबर पालकांचे उत्पन्न किती असावे, परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो, त्याचबरोबर कोणकोणते पेपर असतात आणि शिष्यवृत्ती किती मिळते याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे।
पुढील व्हिडिओमध्ये आपण 8वी NMMसाठी कोणती कागदपत्रे लागतात त्याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. भेटूया लवकरच. धन्यवाद.